नाही स्पर्धेतला अन्वे 11 आणि दापोली 11. यस परत एकदा दुसराही चेंडू उचललाय आणि इथे पुन्हा झेल सोडलाय. 2 कॅच समीरचे लागोपाठ सुटलेले आहेत. आज त्याला परमेश्वराकडून वरदान. ज्याने या अगोदरच्या मॅच मध्ये एकमेव अर्धशतक ठोकलंय. फाईनला खेळायचा होता मात्र चेंडू येऊ दिला बॅट पर्यंत. धावा मिळणार नाही त्या चेंडूवरती. पहिला षटकार होता त्यानंतर अगदी सोपं जीवदान आणि धावफलकावरती 7 धावा. पहिलं षटक इथे गोलंदाज फहदचा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये आणि झेल होईल. सात धावा 1 गडी बाद 7. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये आता बॅटिंग करणार आहे. अनुप देशमुख. एक धाव अनुप देशमुख इथे पूर्ण करणार आहे आणि धावफलक 1 धावे बरोबर पहिलं षटक संपेल. धावफलकावर 8 धावा 1 गडी बाद. अन्वी 11.
दुसऱ्या षटकाची सुरुवात इथे चांगला फटका ड्राईव्ह केला जातोय कव्हर्सला. एक धाव, स्क्वेअर लेगला चेंडू असेल. एक धाव इथे पात्र होणार आहे आणि धावफलक पुढे पोहोचेल. 2 धावा मिळत आहेत. धावफलकावरती 10 धावा असतील. षटक दुसरं, गोलंदाज आकाश. अनुप देशमुख आणि समीर ही जोडी मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळते. पुन्हा चांगला चेंडू, निर्धाव येईल. उंच उंच फटका, क्षेत्ररक्षक तिथे खाली पोहोचतील आणि झेल होणार आहे. अनुप देशमुख बाद दुसरा धक्का इथे अन्वी 11ला. 2 गडी बाद, धावफलकावरती 10. अन्वी 11 या स्पर्धेतला आपला 5वा सामना खेळतायत आणि त्यामुळे या सामन्यातला त्यांचा विजय अत्यंत महत्त्वाचा. इथे बघायचंय पंचांचा निर्णय काय येतो. यष्टा तर पडलायत, मात्र पंच तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवतायत. तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. धावफलकावरती 10 धावा आहेत. 2 खेळाडू आधीच बाद झालेले आहेत. Come on, sir.
त्यामध्ये षटक दुसरं मैदानामध्ये सुरू आहे. पॉवर प्ले मध्ये आज सकाळपासून ज्या धावा आलेल्या आहेत त्याच्यावरती थोडासा प्रकाश टाकू आपण. यस, रिव्हर्स खेळायचा प्रयत्न आहे. अपील तिथे जोरदार होतंय, मात्र पंचांकडून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नाहीये क्षेत्ररक्षकांना. निर्धाव चेंडू असेल. समीर समोर आज मोठे कष्ट, अवघड प्रश्न विचारलेले आहेत समीरला. सकाळपासून आपण पाहिलं होतं समीर ज्या प्रकारची फलंदाजी करत होता, मात्र कदाचित 10वीला किंवा 12वीला बोर्डाला सुद्धा समीरला इतके अवघड प्रश्न विचारलेले नसावेत. इथे चांगला फटका. समीर देखील तितकाच कसलेला खेळाडू आहे. इनसाइड आउट, डीप लॉंग ऑफला मिळत आहेत 4 धावा. याबरोबर पॉवर प्लेचा हा सर्वात निचांकी स्कोर आहे. 15 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. या अगोदर सुपर किंग्स दापोली संघ होता ज्याने 16 धावा पॉवर प्ले मध्ये फक्त घेतल्या होत्या, तर त्याही पेक्षा कमी या सामन्यामध्ये मात्र 15 धावा अन्वी 11च्या धावफलकावरती दिसत आहेत पॉवर प्ले मध्ये. पॉवर प्ले निश्चित महत्त्वाचा ठरतो. आज फाटक डेव्हलपर्सनं ज्यावेळेस ते दुसऱ्या सामन्यामध्ये उतरले होते 35 धावा पॉवर प्लेमध्ये काढल्या होत्या. त्यानंतर फाटक डेव्हलपर्सनं दुसऱ्या सामन्यामध्ये देखील अन्वे 11 विरोधात देखील पहिल्या 2 षटकामध्ये 35 धावा काढल्या होत्या. हे टॉप स्कोर आहे पॉवर प्लेच्या आजच्या दिवसातले. या स्क्वेअर लेगला उचलला चेंडू आकाशामध्ये. नो चान्स. फक्त प्रेक्षक बनेल क्षेत्ररक्षक. षटकार. 6 धावा. षटक मैदानामध्ये सुरू जाताना फयतचं स्वागत केले षटकारानं. इथे फलंदाज राहुल कडून स्टेअर केलेला हा चेंडू बॅकफुट पॉइंटला अडवला जाईल. 1 धाव इथून प्राप्त होणार आहे. धावफलक पुढे पोहोचतोय हळूहळू. 22 धावा. एक धाव जोडण्याचं काम सुरू आहे. पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 15 धावा होत्या. 2 गडी गमावलेले होते. इथे समीर अजून मैदानामध्ये. विशेष म्हणजे संघातला सर्वोत्तम फलंदाज मैदानामध्ये आहे आणि असं असताना सुद्धा धावा 22 आहेत. समीर सावंत अजून शांत आहे. या अगोदरच्या 2 इनिंग 12 चेंडूमध्ये 42 धावांची खेळी आणि त्यानंतर दुसरी आपण पाहिली होती 16 चेंडूमध्ये अर्धशतक. 59 धावा या स्पर्धेमध्ये ठोकणारा खेळाडू आहे. वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या एका इनिंग मधली ती समीर सावंतच्या नावावरती रेकॉर्ड आहे आणि या मॅच मध्ये मात्र त्याला जखडून टाकलंय. आखूड टप्प्याचा चेंडू इथे वाईड होणार आहे. खराब चेंडू ठरेल. एक अतिरिक्त धाव या ठिकाणी प्राप्त होते. पंचांकडून तो कदाचित बाउन्सर साठी दाद मागत असावा की हा बाउन्सर केला जावा. अन्वी 11 संघाचे मालक सन्माननीय सूरजजी महाडिक आणि दापोली फायटर्सचे मालक सन्माननीय अमितजी इंदुलकर
दोन्ही अतिथी सामन्याचा आस्वाद घेत आहेत. दोन्ही संघ मालकांचं मनापासून स्वागत, हार्दिक स्वागत. संघ मालक बॅकबोन असतात प्रीमियर लीग स्पर्धांचे. यास यास बॅकफूट वरून पंच केला जातोय चेंडूला. सुंदर फटका, षटकार समीर सावंत. सुपरस्टार समीर, दुसरा लागोपाठचा षटकार. जीवदान मिळाल्यानंतर समीर अधिक धोकादायक बनतो. समीरला लय सापडली नव्हती सुरुवातीला. पहिली 2 षटकं अशीच गेली. पहिल्या बॉलवरती जीवदान मिळालं, मात्र तिथे षटकार प्राप्त झाला. दुसऱ्या बॉलवरती पुन्हा जीवदान आणि त्यानंतर समीर थोडासा शांत झाला. 2 वेळ जाऊ दिली त्याने आणि काय कमबॅक केले समीरने या मैदानामध्ये. 2 खणखणीत षटकार समीर कडून. फुल टॉस इथे 4 धावा तर निश्चित आहे. पूर्ण गॅप, क्षेत्ररक्षकांना निर्जीव षटक क्रमांक 3 फैद. 3 षटकार या षटकातून आलेत. एक चौकार देखील आलाय. मागणं षटक ठरेल. पहिल्या 2 षटकामध्ये धावफलकावरती फक्त 15 धावा होत्या, तर आता आपण बघतोय 39. यावेळेस एक्झिक्युशन चांगलं आहे. चेंडूला ग्लान्स केले जाते. स्क्वेअर लेगला 1 धाव इथे मिळेल आणि 40 धावा. 3 षटकं संपलेली आहे. 40 धावा धावफलकावरती. 2 षटकामध्ये असं म्हणू शकतो आपण की उघडं बोडकं झालेलं झाड. म्हणजे पानगळ सुरू असताना डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये झाडं उघडी बोडकी होतात, मात्र पुन्हा त्यांना मार्च महिन्यामध्ये पालवी फुटते. वसंत ऋतूचं आगमन होतं. 40 धाव आहेत धावफलकावर. 40 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. थोड्याच वेळामध्ये झाड लगडलेलं असू शकतं. अन्वी 11, 40 धावा, 3 षटकांचा खेळ संपला. शेवटची 2 षटकं इथून शिल्लक आहे. तर समीर रिदम मध्ये आलाय. समीरला लय सापडली, चांगली गोष्ट आहे. कधी कधी असं होतं की एखाद्या चांगल्या गायकाचा सुद्धा आवाज लागत नाही, पण एकदा ना तो लागला ना की मग मैफिल चढत जाते. रात्र संपत जाते पण मैफिल संपत नाही. इथे समीर सावंतचा आवाज लागलेला आहे. त्याचं हात पुन्हा चालायला लागलेत, पाय पुन्हा पळायला लागलेत आणि धाव फलक तर त्याने आज बेमालूम पळवलेला आहे. 40 वरती पोहोचवलाय. पहिल्या 2 षटकामध्ये जो 15 होता, तर तिसऱ्या षटकामधून तब्बल 25 धावांची लयलूट केली समीर आणि त्याचा साथीदार अर्थात राहुलनं पहिला विस्फोट घडून आणला होता. 1 षटकार ठोकला आणि तिथून पुढे समीरनं 2 षटकार 1 चौकार त्या षटकामध्ये दाखवलेत. परत एकदा समीर. डेड बॉल पंच घोषित करणार आहे. बऱ्याच वेळा हा बॉल टाकलाच जात नाही. जवळपास 28 प्रकार असे आहेत की डेड बॉल ऑटोमॅटिक डेड होतो बॉल. 8 प्रकार असे आहेत की डेड बॉल केला जातो आणि खूप वेळा कधी कधी डेड बॉल टाकला जात नाही तरी तो डेड होतो. चांगला चेंडू इथे असेल. गोलंदाज बंड्या उजव्या हातानं ओव्हर द विकेट. बंड्या रिव्हर्स अटेम्प्ट, गॅप तिथे 4 रन. काय बॅटचा
समीर सावंत स्ट्राइक एंड वरती आहेत. धाव फलकावरती धावा 44 धावा. तर समीर खेळतोय 32 वर नाबाद. एक धाव इथे प्राप्त होते. 45-22 आहे. समीरच्या खात्यावरती जाणार नाही ही धाव. टीम अनबी 11च्या खात्यावरती लिहिली जाईल चौथ्या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी राहिली बंड्याकडून, कारण समीर स्ट्राईकला असताना धावफलक कशी झेप घेतो आपण पाहिलेलं आहे. मात्र अशा प्रसंगी देखील धावफलकाला शांत ठेवायचं काम केलेलं आहे बंड्यानं. 3 चेंडू या षटकातले अजून टाकायचे आहेत. समोर फलंदाज राहुल आहे. 2-3 चेंडूमध्ये 8 धावा. राहुलचा स्ट्राईक रेट सुद्धा 250च्या पुढे आहे. चांगला स्ट्राईक रेट क्षेत्ररक्षणामध्ये प्रत्येक वेळेस, कारण डावखुरा आणि उजवा फलंदाज असेल तर मग क्षेत्ररक्षकांची तारांबळ होते. सातत्यानं फील्ड सेटिंगमध्ये मोठे चेंज होतात. लेंथ बॉल, धावबाची संधी असू शकते तिथे. नाही स्टंपवरती येऊ शकत चेंडू. एक धाव पूर्ण होते. जीवाच्या आकांतन एक धाव पूर्ण होते म्हणण्यापेक्षा समीर स्ट्राईकला जातो, ही गोष्ट जास्त धोकादायक आहे. तेंडुलकरला स्ट्राईक एंडवरती आणायचंच नाही. एक धाव काढू द्यायची, त्याला नॉन स्ट्राईक एंडवरच उभा करायचा असा प्लॅन हॅन्सी क्रोनिया करायचा. अर्जुना रणतुंग करायचा की तो स्ट्राईक एंडला आला की धावा होणार आहेत, त्यामुळे तो कसा नॉन स्ट्राईक एंडला राहील याकडे जास्त लक्ष द्यायचं. रिव्हर्स अटेम्प्ट. यस 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 6 धावांची मोहर इथे उमटणार आहे. शानदार षटकार. आणि त्यामुळंच आणि बॅटचा स्विंग तुम्ही बघितला असेल, त्याची हाय बॅकलिफ्ट आणि त्याचबरोबर फ्लरिशिंग फॉलो थ्रू निश्चित अप्रतिम आहे. आणि त्यामुळंच टेम्परामेंट चांगलं आहे. चेंडूची निवड त्याची अगदी परफेक्ट असते आणि त्यामुळंच प्रत्येक बॉल तो सीमारेषेच्या बाहेर फेकू शकतो. समीर पुन्हा एकदा मोठ्या स्कोअरच्या दिशेने समीर जाताना बघू आपण. ओहो काय शॉट, येऊ दिला, हलकासा मागे गेला आणि ग्लान्स केला चेंडूला. 6 धावा. चव्वेचाळीस धावसंख्येवरती नाबाद समीर. अर्धशतकासाठी मात्र 6 धावांची आवश्यकता आहे. तर षटक संपले 4. धावफलकावरती धावा 58 आहेत. पहिल्या 2 षटकामध्ये 15 होत्या आणि तिथून पुढे कशी झेप घेतलेली आहे. शतक ठोकलेलं आहे. त्याच्या दिशेने त्याची वाटचाल सुरू आहे. स्ट्राईक एंडवरती राहुल असणार आहे. एक अनोखा जाईल लागोपाठ 2 अर्धशतक. यानंतरची मॅच आहे राजवीर विरुद्ध विदिशा चॅलेंजर्स. संघनायकांनी टॉस साठी चला मॅच आटोपती घ्या. अजून एक मॅच आपल्याला खेळायची. मॅच आटोपती घ्या. शेवटचं षटक आहे. वाह सुंदर चेंडू. धाव इथे मिळू शकत नाहीये. पहिला चेंडू तर निर्धाव आलेला आहे. राहुल स्ट्राईक एंड वरती. ज्यावेळेस समीर स्ट्राईक एंडला असतो निर्धाव चेंडू तर मिळत नाही, मात्र प्रत्येक बॉलवरती तो 6नेच गुणाकार करायला लावतो. बल्क मध्ये धावा आणणारा खेळाडू आहे. यस 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 इथे अडवण्याचा प्रयत्न आहे.
आणि धावबादची संधी देखील गमावलेली आहे. एकच धाव इथे प्राप्त होते तर धावफलक 1 ने पुढे पोहोचणार आहे. हो, फलंदाज बाद होतोय, माफ करा. लेग बिफोर विकेटचा शिकार ठरेल फलंदाज. साठी भागीदारी. दुसरा फलंदाज 10 धावसंख्येवरती बाद झाला होता. त्यानंतर राहुल आणि समीर या दोघांमध्ये 48 धावांची खूप वेगवान भागीदारी आपण पाहिली. 58 वरती तिसरा फलंदाज गमावलेला आहे. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये विजय दाखल होतोय स्ट्राईक एंड वरती. अर्धशतक समीरचं समोर आहे, मात्र समीर नॉन स्ट्राईक एंडला आहे. त्याला किती चेंडू शेवटच्या षटकामध्ये खेळायला मिळतात हे बघायचं आहे. मात्र फलंदाज विजय स्ट्राईक एंड वरती. 2 चेंडूमध्ये धावा आलेल्या नाहीत. 58 धावफलक तिथेच थांबलेला आहे. लेंथ बॉल, ओ हो, तगडा तगडा शॉट आणि इथे षटकार. आले खेळपट्टीच्या मध्यावरती. समीरने नक्की काय सांगितलं असेल बरं विजयला? पुढचा बॉल षटकार मार की मला बॅटिंगला दे. बघूया पुढे सल्ला काय स्वीकारतो इथे फलंदाज विजय. पुन्हा उंच उंच फटका आणि तिथे झेल होईल. फलंदाज होतोय बाद. समीरच्या अर्धशतकाकडे आम्ही डोळे लावून बसलेलो आहोत. नॉन आपण मला वाटतं मागच्या मॅच मध्ये हार्दिक पंड्यानं शुभमन गिलचं शतक येऊ दिलं नव्हतं. त्याच्या अगोदर ऑस्ट्रेलिया विरुद्ध KL राहुलचं शतक होऊ दिलं नव्हतं हार्दिक पंड्यानं. इथे अर्धशतकाकडे आम्ही मात्र डोळे लावून बघितलेलं आहे. हो, आता काय होतंय ते बघायचंय. आणि धाव मात्र घेणार नाहीये असं दिसतंय. एकच धाव इथे मिळणार आहे. अजून एक धाव मिळाली असती. एका धावेबरोबर 65 धावा असतील. अर्धशतक इथे ठोकण्यासाठी 6 धावा. शेवटचा चेंडू आणि समीरला ठोकायचा आहे षटकार. खर तर अर्धशतकासाठी आहेत. पहिला डाव मैदानामध्ये सुरू आहे. नाही खूप लेट ना आजही पण जवळपास 10:15 नंतर पहिला बॉल पडला ना. आणि इथे मात्र अर्धशतक हे दिवा स्वप्न राहिले. अर्धशतक होऊ शकलेलं नाहीये आणि एक धाव इथे प्राप्त होईल. धावफलकावरती 66 धावा उभ्या राहत आहेत. 67 धावांचं आव्हान अन्वी 11 संघाने नाबाद देतोय समीर सावंत. 45 धावसंख्येवरती तो नाबाद राहील.
हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चॅनल टेनिस क्रिकेट असेल इनिंग समालोचन कक्षामध्ये करूया बदल मी स्वागत करतो दत्ता क्षीरसागर सरांचं। राजवीर 11 संघाला या ठिकाणी मी अंतिम पुकार देतोय। आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये या। राजवीर 11 संघाच्या कर्णधाराला विनंती आहे आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स कडे या। पहिल्या षटकातला पहिला बॉल यावेळेला हवाई फायर करण्याचा प्रयत्न चेंडू जातोय तो दणदण करत आउट ऑफ द पार्क 4 धावांसाठी। चौकार खेचत अमयने आपला इरादा स्पष्ट केला। यानंतर पुन्हा एकदा आपण पाहतोय उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू ऑन साइडला ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू आणि बॅट यांच्यामध्ये संपर्क झालेला नाहीये। डॉट चेंडूची सांगता या ठिकाणी होते। एक मोठं टार्गेट आपण पाहतोय 67 धावांचं विजय लक्ष्य दापोली फायटर्स आणि अनवे 11 यांच्यामधला हा महत्त्वाचा सामना मित्रांनो आपण सर्वजण पाहतोय। सायंकाळचं सत्र दापोली प्रीमियर लीग 2025 पर्व 11वा अतिशय नयनरम्य असा क्रिकेटचा फेस्टिवल आपण सर्वजण कालपासून दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानावरती अनुभवतोय। मान्य अक्षयजी फाटक साहेब यांच्या शिवास्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाल्यानंतर
कालच्या दिवसामध्ये 6 सामने आपण बघितले. कालच्या दिवसाचं वैशिष्ट्य पाठक डेव्हलपर संघाचे जे गोलंदाज होते अक्षय पाठक यांनी बॅक टू बॅक 2 सामन्यामध्ये हॅट्रिक कंप्लीट केली. हलकंसं अपील यावेळेला थोडासा आत्मविश्वास कमी होता अपिलामध्ये, पंचांनी मात्र यावेळेला अपील फेटाळलंय. दरम्यान एक धाव मात्र झपकन पूर्ण केली जाते. या सिंगलच्या मदतीने तुम्ही पाहताय धावसंख्या मात्र आता पोहोचते 5 या आकड्यावरती. सुरुवात मात्र चौकारांनी केली होती मिस्टर अमय पालकरने आणि त्यानंतर स्ट्राईकवरती येतोय आकाश सपकाळ. एरवी आकाश सपकाळला ज्यावेळेला तुम्ही व्यावसायिक संघाकडनं खेळताना पाहता, TWJ डॉमिनेटर गुहागर या संघाकडनं गेले अनेक वर्ष तो क्रिकेटची सेवा करताना आपल्याला पाहायला भेटतो. त्याचबरोबर दापोली 11 या टीमकडनं देखील बहुतांशी वेळा त्याला खेळताना आपण पाहिलंय. आज दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानावरती दापोली फायटर्स या टीमसाठी तो प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. हो, यावेळेला सुरेख बॉल आणि तेवढा शानदार झेल, जबरदस्त झेल. मिस्टर आकाश सपकाळ बॅक टू द पॅव्हिलियन. राहुलला मिळतंय पहिलं यश. अन्वी 11चं सेलिब्रेशन सुरू. नंबर 3 वरती फलंदाजी करण्यासाठी मिस्टर फहद, ज्याने आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये शानदार गोलंदाजी केली होती. या मॅचमध्ये आपण बघितलं होतं की समीर सावंतच्या विरोधामध्ये गोलंदाजी करत असताना तिसऱ्या षटकामध्ये प्रचंड मागण्या ठरला होता. परंतु कालच्या दिवसामध्ये असू दे किंवा आजच्या दिवसामध्ये सकाळच्या सत्रामध्ये असू दे, अप्रतिम गोलंदाजी मिस्टर फहदने केलेली होती. सो राहुलच्या विरोधामध्ये फलंदाजी मार्कवरती. आखो टप्प्याच्या बॉलला मात्र दिशा दिली. डीप मिड विकेटचा जो खेळाडू आहे तो 30 सर्कलच्या आतमध्ये चेंडू दन दन करत आउट ऑफ द पार्क 4 धावांचा. सदुसष्ट धावांचं विशाल लक्ष. यावेळेला पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह करायचा होता. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅट यांच्यामध्ये संपर्क होऊ शकला नाही. चेंडू सरळ जातो यष्टिरक्षकाकडे. पहिले षटक देखील संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते दापोली फायटर एका गड्याच्या मोबदल्यात 9 धावा. चला, ग्रुप मीटिंग नकोय पटकन. याच्यानंतर अजून देखील एक सामना बाकी आहे. पंच सूचना द्या तशा. याच्यानंतर अजून देखील एक सामना बाकी आहे जो आजच्या दिवसातला शेवटचा असेल. अन्वी 11 अनूप, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आपल्याला वेळेमध्ये ही स्पर्धा संपवायच्या आजच्या दिवसामध्ये. गेल्या पर्वामध्ये आपण रजनी क्रिकेटचं आयोजन केलेलं होतं. खूप सारा आनंद घेतला नाईट क्रिकेटचा. यावेळेला आपण मात्र दिवसाचे सामने आयोजित केलेत. तर सूर्यनारायण अस्ताला जाण्याच्या अगोदर खरं तर आजच्या दिवसातले सर्व सामने संपवणं गरजेचं आहे. श्रेयस कटावकर टॉस बॉक्स कडे. ओके, पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. टीमची धावसंख्या मात्र तुम्ही पाहताय 9 या आकड्यावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 2 ला इथे सुरुवात होते. कॅप्टन कुल मिस्टर अनूप देशमुख गोलंदाजी मार्कवरती. हॉटेल प्रेसिडेन्सी एंड कडनं ते गोलंदाजी करतील. 10 ते 15 पावलांचं रनअप ओव्हर द विकेट गोलंदाजी. अनूपचा हा जो चेंडू होता तो अमयने मात्र चेंडू टोलवलाय ऑफ साईडला. थोडीसे मिसफील्ड, फंबल होताना पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षक ज्या ठिकाणी मात्र सिंगल यायला पाहिजे होती त्या ठिकाणी सहजरित्या दुहेरी धाव पूर्ण करत आपल्या टीमची धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न मिस्टर अमय पालकरच्या माध्यमातून इथे केला जातोय. संघर्ष करावा लागेल. डुबकी या सिंधू में गोताखोर लगाता है, जा जाकर खाली हाथ लौटा है. मिलते नहीं मोती सहजी गहरे पानी में, बढ़ता उत्साह उसी हैरानी में, मुट्ठी उसकी हर बार खाली नहीं होती. कोशिश करने वालों की हार नहीं होती. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आउट ऑफ द पार्क जातोय. पंचांचा किती धावांचा येतोय बघूया. 1 पाऊंड चेंडू
तर जे आमचे कॅमेरामन आहेत त्यांच्या पाठीमागे ज्या टू व्हीलर पार्क केलेत किंवा समोरच्या बाजूला टू व्हीलर आहेत त्या सर्व वाहन चालकांना विनंती आहे की आपल्या ज्या गाड्या त्या पार्किंग स्थळी पार्क करा. अनुप देशमुख यावेळेला पुन्हा एकदा जबरदस्त फलंदाजीचं प्रात्यक्षिक अमय पालकर यांच्या माध्यमातून पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर पाठवले 4 धावांसाठी. अनुपच्या विरोधामध्ये अमयच्या बॅट पडून आलेला दुसरा कणकण तर खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये दोन दिग्गज खेळाडूंमधलं बॅटल आपण अनुभवणार आहोत. एकीकडे समीर सावंत ज्याची विध्वंसक विस्फोटक फलंदाजी आपण बघितली, 44 धावांवरती तो नाबाद राहिला. शेवटच्या ओव्हरमध्ये त्याला स्ट्राईक मिळाली नाही. शेवटच्या चेंडूवरती तो फलंदाजीसाठी आला, मात्र लेग बायच्या रूपामध्ये एकच धाव मिळाली त्यावेळेला. तर दुसरीकडे आपल्याला अमय पालकर हे समीकरण पाहायला मिळणार आहे. सो या बॉलवरती देखील शानदार स्ट्रोक, अमयच्या बॅट पडून आलेला तिसरा दणदणीत चौकार. जातोय दन दन करत आउट ऑफ द पार 4 धावांसाठी. अमय पालकरच्या बॅट मधून आलेला हा चौथा खणखणीत चौकार. वेल प्ले मिस्टर अमय. पलकावरती पूर्ण होत आहे 67 धावांचं विशाल लक्ष. जोपर्यंत अमय आहे तोपर्यंत हे लक्ष ससोप होऊ शकेल. या बॉलवरती सरळ चेंडूला पाठव. एकदा ग्रुप डिस्कशन नको आहे. पंच प्लीज सूचना द्या, अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. याच्यानंतर अजून देखील एक सामना बाकी आहे आजच्या दिवसातला. विदिशा चॅलेंजर राजवीर 11 या टीमच्या विरोधामध्ये एक महत्वाची लढत. आय थिंक राजवीर 11 संघाचं स्पर्धेतलं अस्तित्व समाप्त झाले, परंतु विदिशा चॅलेंजर संघासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये हा सामना डू ऑर डाय पद्धतीचा असेल. टॉप 4 साठी क्वालिफाय होत असताना नंबर 1 नंबर 2 वरती जर विराजमान व्हायचं असेल आपल्या गटामध्ये, तर मात्र एका मोठ्या मार्जिनने सामना जिंकणं फार गरजेचं राहू शकेल. रुपेश राणे का? सो षटक क्रमांक 2 चा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या मात्र पोहोचते 33 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 ला आरंभ होईल. खेम ट्रेडर्स मनस्वी इन्फोटेक एंड कडनं गोलंदाजी मार्क वरती. मागच्या मॅचचा हिरो रुपेश राणे. रिव्हरचा फटका खेळायचा. यावेळेला एफर्ट्स तेवढे सक्सेसफुल झालेले नाही आहेत. आय थिंक या बॉलवरती सिंगल धाव काढून जर स्ट्राईक वरती मिस्टर अमयला आणलं असतं तर संभवतः ती जमेची बाजू ठरू शकेल दापोली फायटर्स टीमसाठी. अमय पालकर एक सेट फलंदाज आहे. मागच्या ओव्हरमध्ये आक्रमक फलंदाजी केली. बॅक टू बॅक 4 चौकार मारले. एक षटकार देखील त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला होता. तर सेट फलंदाजाला स्ट्राईक वरती आणणं फार गरजेचं असेल. प्रीतेश स्ट्राईक वरती आहे. बॅटचे बाहेरचे कडा चेंडू सरळ अनुप देशमुखच्या हातामध्ये. अजून एक मोठा झटका बसतोय. दुसरा खेळाडू बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला खेळाडू जो बाद झाला होता मिस्टर आकाश सपकाळ, ज्याच्याकडनं फार मोठ्या कामगिरीची अपेक्षा होती. 67 धावांचं विशाल लक्ष.
आणि या धावसंख्येला गवसणी घालत असताना आकाश आणि अमय यांच्यामध्ये एक मोठी पार्टनरशिप होणं गरजेचं होतं. परंतु आपण बघितलं की आकाश सबका स्वस्तात बाद झाला. त्याच्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये अमयने सामन्याची सूत्र स्वतःच्या हातामध्ये घेतली. सलग 4 चौकार एक षटकार खेचत आपल्या टीमची धावसंख्या एका सन्मानजनक स्थितीपर्यंत तो घेऊन गेला. तिसऱ्या ओव्हरमध्ये मागच्या मॅचचा संकटमोचक खेळाडू पुन्हा एकदा रुपेश राणेच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला कॅप्टन कुल अनुप देशमुखने आणि मग त्याची करामत पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाली. शानदार गोलंदाजी आतापर्यंत त्याच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती धावा आल्या नाही आणि दुसऱ्या बॉलवरती विकेट. दापोलीचा बाहुबली अडकळ गावातून बिलॉंग करणारा बंड्या शिर्के आपण स्ट्राईक मार्क वरती पाहतोय. बंड्याने देखील हे दापोलीचं ऐतिहासिक आझाद मैदान गाजवले आपल्या चौफेर फलंदाजीने. गेले अनेक वर्ष तो दापोली टेनिस क्रिकेट विश्वाची सेवा करताना देखील पाहायला मिळतोय. अक्षय प्रतिष्ठान प्रायोजित दापोली 11 आयोजित दापोली तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित केलेली ही दापोली प्रीमियर लीग 2025 पर्व 11 ही मानाची स्पर्धा या ठिकाणी कालपासून सुरू झाली आहे आणि या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी आपण पाहतोय सन्माननीय प्रवीणजी काटकर सर हे देखील समालोचन कक्षामध्ये उपस्थित आहेत. सर वेलकम, आपले देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सो पुन्हा एकदा शानदार स्ट्रोक, चेंडूला खेळून काढलं जातं एक्स्ट्रा कव्हरला. डीप एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू वेगाने चेंडूवरती येतो. चेंडू तर अडवला जातोय परंतु तोपर्यंत इथे झपकन दुहेरी धावा पूर्ण होत आहेत का तर नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. चेंडू अडवण्याच्या नादामध्ये खेळाडू होता तो सीमारेषेच्या बाहेर गेला होता आणि यावेळेला चौकार आलाय. काही शंकाच नाहीये. रुपेश राणे पुन्हा एकदा आकूट टप्प्याचा बॉल बंड्या शिर्केसाठी मोठी पर्वणी होती. चेंडू वर पार 4 धावांसाठी. हा येतोय खणखणीत चौकार. संघाने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही या स्पर्धेमध्ये. तर आपली विजयी घोडदौड ही अशी सुरू ठेवण्याचा संकल्प दापोली फायटर टीमचा असू शकेल. रुपेश राणेच्या विरोधात बॅक टू बॅक 2 चौकार, त्यानंतर स्टेप आउट होत लॉंग ऑफच्या डोक्यावरून मारलेला शानदार षटकार बंड्या शिर्के. धावफलकावरती पूर्ण झाले. 67 धावांचं विजय उद्दिष्ट सामना एकतर्फी करण्याचा प्रयत्न मिस्टर बंड्या शिर्के याचा. पहिल्या 2 बॉलवरती करिश्मा पाहिला रुपेश राणेचा परंतु त्यानंतर बंड्या शिर्केची जादू आपल्याला पाहायला भेटते. या बॉलवरती रिव्हर्स ॲप करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरलेला नाहीये. डॉट बॉल येतोय आणि त्याचबरोबर इथे षटक देखील संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या पोहोचते 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 47 धावा. हा सामना जिंकण्यासाठी अजून देखील 20 धावांची आवश्यकता. शेवटच्या 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. फायटर्स संघाला अन्वी 11च्या विरोधामध्ये पहिल्या 3 ओव्हरमध्ये आक्रमक फलंदाजी केली. सामना इजी करून ठेवला बंड्या शिर्केने. त्याच्या अगोदर आपण बघितलं की दुसऱ्या ओव्हरमध्ये अमेय पालकरची धुव्वाधार फलंदाजी 4 चौकार एक षटकार खेचले. सामना आपल्या टीमच्या बाजूने आणला. त्यानंतर मागच्या ओव्हरमध्ये देखील त्याच्याच पावलावरती पाऊल टाकत बंड्या शिर्केने देखील आक्रमक फलंदाजी केली. बंड्या शिर्केच्या बॅट म्हणून देखील आपण बघितलं होतं 3ऱ्या 4थ्या चेंडूवरती 2 चौकार, त्यानंतर 5व्या बॉलवरती षटकार. अर्थात शेवटचा चेंडू डॉट जरूर आला. काही अंशी सुटकेचा निश्वास सोडला होता रुपेश राणे यांनी. शेवटच्या 12 चेंडू शिल्लक 12 बॉलमध्ये सामना जिंकण्यासाठी दापोली फायटर्सला
अजून देखील 20 धावांची आवश्यकता आहे. दापोली फायटर्स अजून एकही सामना गमावलेला नाहीये. तर आरबी 11 संघाला या स्पर्धेमध्ये टॉप 4 मध्ये पोहोचण्यासाठी हा सामना जिंकणं फार गरजेचं असेल. अमय पालकर स्ट्राईक वरती गोलंदाजी मारचा जर विचार केला तर पुनश्च एकदा संभवता राहुल वरती विश्वास दाखवला. याच्या अगोदर राहुलला आपण खेम ट्रेडर्स मनस्वी इन्फोटेक कडनं गोलंदाजी करताना पाहिलं होतं. तर यावेळेला हॉटेल प्रेसिडेन्सी एंड कडून लोअर फुल टॉस ऑफ साइडला ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक डीप मध्ये पाहतोय. जोपर्यंत बॉल वरती येतील तोपर्यंत झपकन एकेरी धाव पूर्ण करत आपल्या टीमची धावसंख्या आता पोहोचवतोय 48 या आकड्यावरती. 11 बॉल मध्ये 19 धावांची आवश्यकता. मागचा सामना आठवा ज्या ठिकाणी विदिशा चॅलेंजर संघाला 12 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता होती आणि तोच सामना शेवटच्या 2 बॉल मध्ये 5 धावा हे समीकरण आलं होतं. अर्थात तशाच पद्धतीची पुनरावृत्ती या मॅच मध्ये देखील घडणार आहे का? जोपर्यंत बंड्या शिर्के अमय पालकर आहे तोपर्यंत दापोली फायटर्स साठी हा सामना सोपा होऊ शकेल. सो राहुल पुन्हा एकदा सज्ज होतोय ओव्हर द विकेट. ओहो, उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेतोय. पूल करायचा होता बंड्या शिर्केला ऑन साइडला. चेंडू पर्यंत चेंडू आणि बॅट यांच्यामध्ये योग्य तो संपर्क पाहायला मिळाला नाही. चेंडू थेट जातो तो यष्टिरक्षकाच्या दिशेने. या बॉलवरती धाव आलेली नाहीये. एक निर्धाव चेंडू पुन्हा एकदा दापोली फायटर्स या टीमवरती दबाव निर्माण करू शकेल आणि या दबावातून बाहेर येण्यासाठी मग खेळाडू एखादा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय. पुनश्च एकदा ऑन साइडला ड्राईव्ह केलं. या बॉलवरती सिंगल जरूर येईल. क्षेत्ररक्षक थोडासा दूर बंड्या शिर्केला दुसरी धाव घ्यायची आहे परंतु अमय पालकरने नकार दिला. एका धावेवरती त्यांनी समाधान मानलंय. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 49. यष्टिरक्षक समीर सावंत राहुलच्या गोलंदाजीसाठी क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत. शानदार स्ट्रोक, मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बघूया स्वतः गोलंदाज राहुल चेंडूच्या खाली, परंतु उलटा धावत जाता झेल पकडणं थोडंसं डिफिकल्ट होतं. 1983च्या वर्ल्ड कप मध्ये कपिल देवने अशा पद्धतीचा झेल पकडला होता आणि भारताने पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकला होता. सो त्या झेलची आठवण करून देण्याचा प्रयत्न इथे मिस्टर राहुल यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता, परंतु इथे अपयशी ठरले. मात्र 2 धावा इथे झपकन पूर्ण करत टीमचं अर्धशतक देखील धावफलकावरती पूर्ण केलं. 51 धावा. अजून देखील सामना जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. पॉझिटिव्ह अप्रोच, सकारात्मक दृष्टिकोन या मॅच मध्ये विजय प्राप्त करून देऊ शकेल. पुनश्च एकदा आर्मी 11ला समीर सावंतची धुव्वाधार बॅटिंग बघितली होती पहिल्या इनिंगला. यावेळेला बॅटची आतली कडा चेंडू दन दन करत चाललाय सीमारेषेच्या बाहेर आणि यावेळेला पुनश्च एकदा एक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. बघितलं होतं की शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये होता, परंतु त्याला बीट करत चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा मिळाल्यानंतर धावसंख्या आता पोहोचते 55 या आकड्यावरती. 67 धावांचं विजय लक्ष्य. यावेळेला देखील फटका फसलाय, मात्र क्षेत्ररक्षक थोडासा दूर. 2 धावा पुन्हा एकदा भेटू शकतात अमय पालकर आणि बंड्या शिर्के या जोडगोळीला. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु नाहीये. 2 धावांवरती समाधान मानलंय. या दुहेरी धावेच्या मदतीने तुम्ही पाहताय 57 या आकड्यावरती धावसंख्या पोहोचते आणि सामना जिंकण्यासाठी अजून देखील 10 धावांची गरज असेल. व्हॉट अ मॅच. पुन्हा एकदा इंटरेस्टिंग मोमेंट आपल्याला पाहायला भेटू शकेल. अमित इंदुलकर 12व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये मैदानामध्ये गुरुमंत्र देण्याचा विदिशा चॅलेंजर राजवीर 11
राजवीर 11 संघाकडे गमावण्यासारखं आता काहीच नाहीये. विदिशा चॅलेंजर संघासाठी मात्र सामना डुआडाय असेल. सामना जिंकत आपल्या गटामध्ये नंबर 1 नंबर 2 जर सामना करायचा असेल तर सामना जिंकावा लागेल. यावेळेला शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्क 7 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता असताना केम ट्रेडर्स मनस्वी इन्फोटेक कडनं रुपेश माती संभवता गोलंदाजी मार्क वरती येऊ शकतात. मागच्या मॅच मध्ये देखील शेवटच्या षटकामध्ये तेच गोलंदाजीसाठी आले होते. येस ऍब्सोल्युटली. पुन्हा एकदा रुपेश मावदीवरती विश्वास दाखवला. शेवटच्या ओव्हरमध्ये स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाजी करणं थोडंसं आव्हानात्मक असतं. कालच्या दिवसामध्ये अक्षय पाठक सरांना आपण बघितलं होतं डेथ ओव्हरमध्ये सलग 2 ओव्हरमध्ये 2 हॅट्रिक घेतल्या होत्या त्यांनी आणि या ऐतिहासिक मैदानावरती एक विक्रम प्रस्थापित केला होता. 6 बॉल 10 धावांची आवश्यकता. अगदी चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. हा बाहुबली सामन्याचं समीकरण बदलून टाकतोय. हे षटक सुरू होण्यापूर्वी 6 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता असताना पहिल्याच बॉलवरती खनखनी षटकार ठोकत आता समीकरण इथे बदललंय. येणाऱ्या 5 बॉलमध्ये 4 धावांची आवश्यकता मात्र दापोली पाटर संघाला. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत एकदाही दापोली पाटर संघ पराजित झालेला नाहीये. तर विजयी अभियान मात्र सुरू ठेवलं अजूनपर्यंत. बॅक टू बॅक पुन्हा एकदा बंड्या शिर्केच्या बॅट म्हणून खनखनी षटकार. सामना फिनिश केला दापोली फायटर्सने. अन्वी यांच्यासाठी आणि त्याचबरोबर बंड्या शिर्के यांच्यासाठी प्रत्येकी हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें